बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या घटनेला आता एक वर्ष उलटलंय, पण यासारख्या घटना अजूनही कमी झालेल्या नाहीयेत। 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहराजवळील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची गावगुंडाच्या एका टोळक्यानं अमानुषपणे हत्या केली आहे। 11 जणांच्या टोळीनं लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडनं वार करत 68 वर्षीय दादा पठाण यांचा जीव घेतला। या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील इतरही सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। त्यात जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत। दरम्यान या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात दादा पठाण यांच्या घरातील महिला हात जोडत मारेकऱ्यांना प्लीज भैया मत मारो, भैया जाने दो, बस हो गया अशा विनवण्या करताना दिसतायत। पण डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र शिवीगाळ करत दादा पठाण यांच्यावर घाव घालत होती। दरम्यान या घटनेनंतर ओव्हर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। गावात दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं होतं। या प्रकरणी आता हर्सूल पोलीस ठाण्यात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना का घडली? 2 गटातील नेमका वाद नक्की काय होता? आरोपींची पार्श्वभूमी काय आणि या घटनेचा FIR मध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका। छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा रोडवरील ओव्हर गावात 68 वर्षीय दादा पठाण यांचं कुटुंब राहतं। गावातील घरासमोर असलेल्या शाळेजवळ त्यांची 4.5 एकर शेतजमीन आहे। दादा पठाण त्यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा असून महसूल दप्तरी तशी नोंद सुद्धा आहे। या शेतजमिनीच्या शेजारून एक पायवाट जाते। मागच्या काही वर्षांपासून आरोपींच्या टोळीनं या छोट्या वाटेवरूनच वाद घालण्यास सुरुवात केली होती। पण कालांतरानं मात्र त्यांनी दादा पठाण यांच्या पूर्ण जमिनीवरच ताबा घेतला। गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी बाजूलाच असलेल्या या जमिनीवरून पुढे त्यांच्या धुसफूस सुरू झाली। 2 गटात अनेकदा वाद सुद्धा झाले। अशातच 17 डिसेंबरच्या बुधवारी सकाळी 11:15च्या दरम्यान दादा पठाण यांनी जमिनीचं सपाटीकरण करण्यासाठी JCB बोलवला होता। त्यावेळी 11 जणांचं टोळकं आपल्या हातात लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन दादा पठाण यांच्या घरावर धावून गेलं। माध्यमात आलेल्या काही बातम्यांनुसार सुरुवातीला मारेकऱ्यांनी दादा पठाण यांची मुलं अफसर व जुबेर यांच्यावर हल्ला चढवला, पण त्या दोघांच्याही बायकांनी त्यांना कसंबसं घराच्या कंपाऊंडच्या आत नेलं आणि गेटला कुलूप लावलं। पण आरोपी कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते, शिवीगाळ करत होते, कानून हमारे हात में है अशी धमकी देत होते। दरम्यान 68 वर्षीय दादा पठाण हे बाहेर खुर्ची टाकून बसलेले असताना आरोपींनी त्यांच्या वयाचा कोणताही विचार न करता त्यांना टार्गेट केलं आणि अमानुष पद्धतीनं मारहाण करायला सुरुवात केली। या दरम्यान गेटच्या आतून पठाण कुटुंबातील महिला आरोपींना हात जोडून विनवण्या करत होत्या, प्लीज भैया छोडो, जाने दो, बस करो असं म्हणत होत्या। पण आरोपींनी कोणतीही दया माया दाखवली नाही। काही वेळात दादा पठाण यांचा जागेवरच जीव गेला। आरोपींपैकी इम्रान व अफरोज यांचं दादा पठाण यांच्या घरासमोरच फरसांचं दुकान असल्याचं सांगण्यात येत आहे। दादा पठाण यांना मारल्यानंतर आरोपींनी स्वतःवरच हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी स्वतःच्याच दुकानाची तोडफोड देखील केली। त्यानंतर सर्व आरोपी मोटारसायकलवर बसून फरार झाले। या आरोपींची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याचं सुद्धा आता समोर येत आहे। 2023 मध्ये ओव्हर गावात 2 गटात तुफान दगडफेक होत दंगल उसळली होती। त्या दंगलीत दादा पठाण हत्या प्रकरणातील काही जणांचा सहभाग होता। त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते। दादा पठाण यांच्या हत्येत सहभागी असणारा आरोपी फुरकान पठाण याच्यावर यापूर्वी पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे। दादा पठाण यांच्या तक्रारीवरूनही या आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेत, मात्र त्याचा कोणताही परिणाम आरोपींवर झाला नाही। दरम्यान बुधवारी दुपारी ओव्हर गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे, LCBचे PI गजानन कल्याणकर, हर्सूल पोलीस ठाण्याच्या PI स्वाती केदार, API सदाफुले, PSI केदार आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देत पाहणी केली। रात्री 8 वाजता आसेफ दादा पठाण यांच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात 11 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे बुधवारी दुपारी 12:30 वाजता आसेफ पठाण हे हर्सूल पोलीस ठाण्यात अर्ज देण्यासाठी आले असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा कॉल आला। पत्नीने सांगितलं की आप जल्दी आओ, अब्बा को जमीर पठान और उसके साथ के लोग स्कूल के बाजू में बहुत मार रहे हैं। त्यानंतर आसेफ पठाण तात्काळ गावाकडे गेला, पण तोपर्यंत त्याच्या वडिलांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं। आसेफ पठाण घाटी येथे पोहोचल्यानंतर त्याचे वडील मयत झाल्याचं समजलं। तसंच त्याचे भाऊ अफसर आणि जुबेर
भावजय आणि भाचे यांना देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केलं होतं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर वडील दादा पठाण यांना जमिनीच्या वादातून संगनमत करून जीवे मारल्याप्रकरणी 11 आरोपींवर बीएनएस कायद्याच्या कलम 103, 115 उपकलम 2, 118 उपकलम 1, कलम 189 मधील उपकलम 1, 2 आणि 4 तसेच कलम 191 उपकलम 3 व कलम 190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जवेर पठाण, मोईन पठाण, अफरोज पठाण, असलम उर्फ गुड्डू पठाण, समीर पठाण, उमेर पठाण, फुरकान पठाण, इम्रान पठाण, राम अवतार साबू, हैदर पठाण आणि मोहसिन पठाण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. त्यातील आरोपी इम्रानला पोलिसांनी घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्रीच ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उमेर पठाणसह आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर येते. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं सुद्धा सध्या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मंडळी, ओव्हर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पण दुसरीकडे एक माजी सरपंचाला गुंडाच्या टोळक्यानं त्याच्या घरासमोर निर्घृण पद्धतीनं संपवल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. बाकी या घटनेवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.